ए गाईस व्हॉट्सअप कसं काय नमस्ते. तर गाईस मी आता आलोय मुलुंडमध्ये हा एक मंगळागौरची स्पर्धा आहे आणि ती बघायला आलोय आणि आपली वहिनी आहे तिने परफॉर्म केलं इथे आणि ती भागी घेतलाय. तर आपण ते परफॉर्मन्स बघू, त्या लोकांनी किती दिवस प्रॅक्टिस केली काय केली त्यांनाही विचारू आपण. तर खूप मजा येणार आहे. तर पुरी एंड तक व्हिडिओ बघा. धन्यवाद, मनपूर्वक आभार आपल्या सगळ्यांचा आणि भारतीय जनता पार्टीच्या परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांना मनपूर्वक. आणि या दुसऱ्या पर्वातील आजचा दुसरा दिवस काल देखील जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी स्पर्धा अतिशय सुंदररित्या या ठिकाणी झाली आणि आज देखील खूप छान प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे. या ठिकाणी भारतीय जनता वयाचा नाही ग, वेळेचा प्रॉब्लेम. घर ऑफिस 1760 काम. म्हणून म्हणत होते धकाधकीच्या जीवनात थोडा ब्रेक हवा.
मी म्हणत नाही. थांब, श्वास घे. वा वा, थांबा थांबा, एक फोटो घ्यायचे तसे त्या फ्रेम मध्ये थांबा. अजून आहे. अरे आता बोलू संपला आता. हा, क्या बात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. 345 साठी. बरं थांबा, समोरच थांबा. हा बरं, कोणाचे मिस्टर आलेले हात वर करा. या उखाणा नाव सांगा आणि पटकन उखाणा. ती मागे. अरे बापरे, अल्पवारामध्ये भजी आल्यामुळे सगळे पळाले तिकडे भजी खायला. या. पैठणीच्या साडीवर मोरांची जोडी दिसते गोड. अंकितरावांचे नाव घेते, त्यांच्यामुळे आली जीवनाला गोड. वा, अंकितराव आलेत का? कुठे आहेत अंकितराव? व्हिडिओ काढला. हा, डीपीला ठेवा. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या. आपले मनपूर्वक आभार. पुढील वाटचाली शुभेच्छा. योजना कक्षामध्ये जाऊन आपण आपलं ओळखपत्र द्यायचे आणि सुंदरशी भेटवस्तू घ्यायचे. चला एकदा जोरदार टाळ्या. चला पुढचा संघ आपण लवकरात लवकर रंगमंचावर येतो. तुम्हाला एका रांगेमध्ये श्रुती कसं वाटलं? काही सगळे ग्रुप फोटोसाठी तेवढंच होती. कसं वाटलं? मस्त वाटलं. आणि काय अजिबात नाही ना, चेहऱ्यावर मस्त स्माईल. या कॅमेरामन दादा, खरंच चांगला झाला प्रोग्राम. ती पण आता मात्र मी काउंटर करतो. काही टेन्शन नाही ना, बिंदास. एक असं बोललं की तयार होतं. आरामात. 2 रेडी. सो आत्ताच आम्ही जस्ट मंगळागौर परफॉर्म केलेली आहे आणि आम्हाला सर्वांना खूप खूप आनंद झाला आहे की ही मंगळागौर आम्ही इथे खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकलो. महत्त्वाचं म्हणजे इकडे परफॉर्म करण्याचं कारण हे होतं की एक प्रकारे वेगळ्याच आम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि चांगला एक्सपिरियन्स आला. जवळजवळ आम्ही एक 15 ते 20 दिवसापासून याची प्रॅक्टिस करतोय. आम्ही सर्व वर्किंग आहोत, तरी पण आम्ही त्याच्यात वेळात वेळ काढून आम्ही जवळजवळ रोज 8:30 ते 9:30 कधी 10:30 पर्यंत बसून आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे आणि सर्वांनी खूप मेहनत घेतली याच्यामध्ये. काही नाही, आम्हाला मंगळागौर आम्ही जी स्पर्धा आता जी गेली, खरंच एवढं छान वाटलं. स्पर्धेमध्ये भाग घेऊन एक प्लॅटफॉर्म स्टेज करूया असं एक थोडंसं एक हे होतं. म्हणून चुकलं तर चुकलं, पण एक करायचं म्हणून आम्ही केलं आणि खरोखर छान झालं. आणि खूप मजा वाटली. कामाच्या ह्याच्यातून धकाधकीच्या जीवनातून आम्ही मंगळागौर केली, खूप एन्जॉय केलं. थँक्यू. मी आताच 3 दिवसापासून प्रॅक्टिस करते आणि परफॉर्मन्स मी केला कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करून. लेट्स सी, ऑल द बेस्ट. लेट्स सी, लेट्स होप फॉर द बेस्ट. आणि एक महत्वाचं सांगायचं म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये एक वाईल्ड कार्ड एंट्री झाली, कारण की आमच्या ग्रुपमध्ये एक मेंबर होता, खूप चांगला मेंबर होता, ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस पण केली होती, पण त्यांना थोडंसं तब्येत बरी नसल्यामुळे हॉस्पिटलाइज करावं लागलं आणि त्याच्या जागी आम्हाला स्तुती भेटली. अँड लिटरली शी जस्ट म्हणजे तिने 3 दिवसामध्ये सगळं पिकअप केलं आणि ते सर्वात महत्वाचं होतं आणि खूप छान पद्धतीने ते प्रॅक्टिस केली आणि तिच्यामुळेच काय असे ना आम्ही इथे परफॉर्म करू शकलो असं म्हणेन मी. अँड व्हेरी थँक्यू स्तुती. सो
नमस्कार गाईस, सध्या आम्ही आलो कॉलनीमध्ये. तुम्ही बघितला होता की परफॉर्मन्स कसा आला, एकदम झकास झाला आहे. प्लस 450च्या वर परफॉर्मन्स होता. पुरा महाराष्ट्रामधले परफॉर्म करायला आलेले मुलुंडमध्ये आणि खूप ऑसम परफॉर्म झाला आहे. आणि आता शेवटी सगळे लेडीज लोक इथे उभे आहेत, मागे फोटोशूट्स आणि व्हिडिओज बघतायत. तर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे बघायचा असेल तर एंड तक बघा आणि पुढेही नवीन नवीन ब्लॉग येणार तेही बघा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अँड बाय.